मुरली तांडा इथं अवैध दारू विक्री विरोधात व्यसनमुक्ती प्रबोधन शिबिर. बिटरगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक पांडुरंग शिंदे यांची प्रमुख उपस्थिती. बातमी उमरखेड धानकी. मुरली तांडा परिसरामध्ये अवैध दारू विक्री आणि व्यसनाचे वाढते प्रमाण या संदर्भात गावकऱ्यांनी एकत्र येऊन धानकी बिटरगाव पोलीस स्टेशनचे ठाणेदार पांडुरंग शिंदे साहेब यांना निवेदन सादर केलं. यानंतर दिनांक 6 ऑगस्ट 2025 रोजी गावकऱ्यांच्या सहकार्याने पोलीस प्रशासनाच्या वतीने तात्काळ कारवाईसाठी गाव भेट देण्यात आली. यावेळी आयोजित शिबिरामध्ये अवैध दारू विक्री करणाऱ्यांना आम्ही कायद्यानं सोडणार नाही असं वक्तव्य ठाणेदार यांनी केलं. विशेष मार्गदर्शक म्हणून युवा नेतृत्व विद्वान भाऊ केवटे यांनी युवकांनी व्यसन सोडून वाचनालयाकडे वळून शिक्षण घेण्याचं आवाहन केलं. सदर कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून रमेश नाईक तर प्रमुख उपस्थितीमध्ये संजय राठोड, तुकाराम डीलर, उत्तम जाधव, शंकर उतळे, DS राठोड, मिलिंद चिकाटे, मुनव्वर पठाण, वसंत राठोड, इंदल राठोड यासह विविध मान्यवर उपस्थित होते. गावकऱ्यांनी यावेळी शेकडोंच्या संख्येने उपस्थित राहून समर्थन दिलं. समता न्यूज मराठीसाठी ग्राउंड रिपोर्ट धानकी प्रतिनिधी. ठराव दिला की आमच्या गावामध्ये जे 7-8 अवैध दारू विक्री करतात त्यांचा तुम्ही बंदोबस्त करा. आमच्या गावामध्ये एक मीटिंग घेऊन त्यांना तुम्ही सांगा असे सांगितल्यामुळे आज रोजी या ठिकाणी कार्यक्रम आयोजित केले. मित्रांनो, या ठिकाणी बराच युवा वर्ग आहे. युवा वर्गाला माझं सांगणं आहे की आपण चांगलं शिक्षण घेऊन काहीतरी आता सध्या माननीय पोलीस अधीक्षक श्री कुमार चिंता साहेब यांच्या संकल्पनेतून ऑपरेशन प्रस्थान आणि येणाऱ्या काळात जी पोलीस भरती होणार आहे त्यासाठी प्रत्येक गावामधून कमीत कमी 20 ते 25 विद्यार्थी जे चांगले मेहनती आहेत त्यांना यवतमाळ येथे बोलावून त्यांना एक शिबिर आयोजित करणार आहे. त्या ठिकाणी उच्च दर्जाचे शिक्षक येणार आहेत, म्हणजे लेखी परीक्षेचं मार्गदर्शन करण्यासाठी, ग्राउंडचं मार्गदर्शन करण्यासाठी. तर त्या ठिकाणी त्या संधीचा या गावातील युवा वर्गांनी चांगला सहभाग घ्यावा आणि त्या ठिकाणी ते सर्वजण गावात जे पोलीस भरतीची तयारी करत आहेत त्या ठिकाणी हजर राहावे अशी मी गावातील युवा वर्गाला विनंती करतो. त्याचप्रमाणे गावामध्ये जे दारू विक्रेते आहेत त्यांना माझं सांगणं आहे की तुम्ही गावाच्या विरोधात जाऊन कोणतंही अवैध काम करू नका. गावात जी अवैध दारू विक्री केल्या जाते, जर गावाचा विरोध असेल, गावात जर ठराव घेतलेला असेल तर गावात त्यांनी दारू विक्री करू नये. जर त्यांनी दारू विक्री केली तर आम्ही त्यांच्यावर कार्यवाही करू आणि त्यांच्यावर प्रतिबंधक कार्यवाही करू किंवा त्यांना गावातून तडीपार करू. आम्ही फक्त बोलून दाखवत नाही तर आम्ही गणपती मिरवणूक साजरी होणार आहे त्या अनुषंगाने आम्ही 160 लोकांना प्रतिबंधक केलेला आहे. म्हणजे गणपती विसर्जन मिरवणूक मागच्या वर्षी जे आपल्या ढानकीमध्ये इश्यू झाला होता गणपती विसर्जन मिरवणुकी दरम्यान त्या ठिकाणी बरा इश्यू झाल्यामुळे बरेच लोक यावर्षीच्या गणपती विसर्जन मिरवणुकीमध्ये आम्ही विसर्जन मिरवणुकीमध्ये हजर न राहण्यासाठी त्यांना प्रतिबंध करणार आहोत. आपल्या गावाचा आता काही इतिहास नाही, शांतताप्रिय गाव आहे. गावामध्ये काय 2-4 जे दारू विक्रेते आहेत त्यांच्यावर आम्ही प्रतिबंध करूच. पण सर्व तुम्ही गावकरी मंडळी सुद्धा आमचे जेव्हा पोलीस जमदार वगैरे केसेस करण्यासाठी येतील किंवा त्यांना दारू पकडण्यासाठी येतील तर तुम्ही गावकऱ्यांनी सुद्धा सहकार्य करावे. चांगले पंच देऊन त्या ठिकाणी त्यांच्यावर कार्यवाही कशी अशी जबरदस्त होईल या दृष्टिकोनातून विचार करावा. कारण आम्ही गावामध्ये आलो, दारू पकडली तर आम्हाला पंच सुद्धा भेटत नाही. कारण लोक म्हणतात आमचे हितसंबंध त्यांच्याशी जुटलेले आहेत, आम्ही कसं काही येऊ. उद्या तुम्ही गेल्याच्या नंतर आम्हाला ते रागवतात, आम्हाला ते आमच्यासोबत भांडण करतात. तर तसं अजिबात तुम्ही काही हे बाळगू नका. कायदा तुमच्या सोबत आहे. तुम्हाला जर काही कोणी बोललं तर आम्ही निश्चितपणे तुमच्या बाजूने उभे राहू. तुम्ही आमचे लोक कार्यवाही करण्यासाठी आल्यानंतर तुम्ही सर्वांनी त्यांना सहकार्य करावं किंवा गावातील जे प्रतिष्ठित मंडळी आहेत त्यांनी सोबत जाऊन जे गावात अवैध दारू विक्री करतायत त्यांचा प्रतिबंध कसा होईल यासाठी सर्वांनी एकत्र येऊन काम करूया अशी मी या ठिकाणी आपणास ग्वाही देतो.